पंढरीनाथ भगवान की जय माऊली स्वामी महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज आज की जय गुरुपंतागिरी महाराज आज की जय गुरु श्रीपाद रामदास महाराज आज की जय सद्गुरु पांडुरंगदादा महाराज आज की जय श्री स्वामी समर्थ महाराज जय हर हर महादेव नाचे टाळी पिटी प्रेमी अंग धरणी लोटी माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन न धरीती लाज नाही जना सविका तुका म्हणे दाटे कंठ नेत्री जल लोटे माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन देवा जगत रे देवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी कोण नाम श्री प्रेम काही करा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझे सखी ते सज्जन भोळे भाविक हरिजन असे जे कोणी असतील भगवंताच्या चिंतनामध्ये नाचतात टाळी पिटतात प्रेमी अंग धरणी लोटी लोळतात माझे सखी ते सज्जन मोळे भोळे शुद्ध भाविक हरिजन अरे जनला अशी अवस्था झाली ना ते जगद्गुरु तुकोबरायांचे खरे जगद्गुरु तुकोबरायांचे जवळचे कोणी म्हणून ज्यांना अवस्था अशी झाली ती ज्यांना नाही झाली मग ते फार किती बी जवळ राहत असले तरी जवळचे नाही म्हणतात माझे न धरीती लाज नाही जन सविकास जिथं लाज धरायची तिथं धरतात व्यवहारात नाही का जनाबाई डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी लाज धरायची व्यवहारात जिथं धरायची धरायची लोक इकडे तिकडे नाचतात भगवंताच्या कीर्तनात नाचणारी संत इनामदेवराय नाचो कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावलेली मीराबाई अशा आजही घुंगर बांधून आजही पांडुरंगाच्या दरबारामध्ये पंढरपूरला चक्री भजन असतं त्याच्यामध्ये चालेल परंपरा तुका म्हणे दाटे कंठ नेत्री जळ लोटे मग या वेळेस तो आनंद आपला उसळतो डोळ्यातून सांडतो तो कंठी प्रेम प्रेम आहे ते प्रेमाश्रू आहे ते आनंदाश्रू आहे ते दुःखाचे नाही दुःखाचं रडणं वेगळं केलं की लक्षात येतं ना दुःखाचं रडणं हे वेगळं एकनाथी भागवत वाचलं का एकनाथी भागवत ज्यांना वाचलं ना त्याच्या डोक्यातच काही राहत नाही कारण त्याच्यामध्ये सगळे दृष्टांचा विषय असा कळून जातो काय अवस्था आहे इतकी दिव्य अवस्था भगवंताच्या कृपेनं होणं या काळात भगवंताबद्दल प्रेम प्राप्त होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ना देवाला दुसरं काही घेणंच नाही
कंठ नेत्री जळ लोटे. तो आनंद, ते प्रेमाश्रू, तो आनंद डोळ्यातून सांडतोय, मावत नाही तो अंतःकरणात तो आनंद. हम्म. तो मग रडतो का? हा. त्याच्याकरता नाथांनी किती भारी दृष्टांत दिला. मायपुता होता भेटी, हा. आईची आणि मुलाची भेट व्हावी, तुटातूट व्हावी. हम्म. जीव शिवा आवश्यकती म्हणले तिला. तर ते नाथांची सांगण्याची भाषा अध्यात्म. फोन म्यूट करा. आला वहिनी. फोन म्यूट करा. आई मुलाला पंढरपूरला घेऊन गेली हम्म. आषाढीला. हम्म. चुकला मुलगा आषाढी मध्ये. हम्म. एकुलतं एक पोरग. काय अवस्था असं नाही ती. हा. दोघांची ताटातूट झाली म्हणजे दुःख आहे ना. हम्म. दोघंही रडतात, पण आता हे रडणं दुःखाचं आहे. हा. तसं आपली आणि भगवंताची ताटातूट झाल्यामुळे आयुष्यभर रडतोय आपण हम्म. संसाराकरता. हा. आई रडते आणि मुलगा रडतं. पंढरपूरच्या आषाढीच्या गर्दीमध्ये उकासूक झाली. ते गावातल्या वारकऱ्यांना मुलगा ओळखलं, हाताला धरून नेलं आणि संध्याकाळी चंद्रभागेत त्यांची भेट झाली. हम्म. आणि कडकडून दोघं एकमेकाला भेटले आणि आणखीच रडायला लागले. हम्म. आता रडायचं काही कारण आहे का? नाही ना. आता भेट झाली ना. हा. आता ते मुलगा तर आणखी येऊन की देव रडायला लागला आई. आता त्याचं रडणं हे काही आनंदाचं आहे, त्याला आनंद झालाय, आई भेटली ना. हा. हा. म्हणजे हा जास्त आनंद झाला तरी प्रेमाश्रू येतात, दुःख झालं तरी येतात. हा. दुःखाचा विषय हा वेगळा असतो, हे आनंद आहे नाही का. हम्म. जाऊ आपलं सामान्याच गोकुळातलं उदाहरण दिलंय नाथांनी. हम्म. ज्यावेळेस भगवान परमात्मा चालले तिकडं, रथी चढले वनमाळी, हा. अकांत गोकुळी. काय अवस्था आहे. अरे हे जमीन वल्ली झाली म्हणली, जमीन हम्म. त्याची असत ना. काय विरह, काय प्रेम आहे. हा. म्हणून नाचे टाळी पिटी प्रेमी अंग धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन मोठे भाविक हरिजन, न धरीती लाज नाही जना सविकास, तुका म्हणे जाटे कंठ नेत्री जळ लोटे. एक अनुभूती आहे, शास्त्रानुसार आत्मप्रचिती आहे. कोणताही शास्त्र घ्या, ज्ञानेश्वरी घ्यायची आणि 18व्या अध्यायामध्ये देवाची अवस्था, अर्जुनाची अवस्था, संजयाची अवस्था, काय स्पष्ट मांडला विषय. म्हणून तुका म्हणे जाते कंठ नेत्री जळ लोटे, माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन, कथा करून या दावी प्रेम कळा अंतरी जिव्हाळा कुकर्माचा, तुळशी कोविकानी दर्भ कोवी चेंडी, लटिकी धरी बोंडी नाशिकाची, तिळा टोपी माळा देवाची कबाळी, वागवी वेगळे पोटासाठी गोसाव्याच्या रूपे हिरी परणारी, तयाच्या अंतरी कामलोभ, कीर्तनाची वेळी रडे पुढे लोळेन प्रेमामेन लोळी गळतात, ही तुका म्हणे आईशी मावेची मैन, त्यापाशी गोविंद नाही नाही. कथा करणाराची हजामत केली महाराजांनी. चांगला कथा सांगतात ना आणि नखरे करतात. लई प्रेमी जसं अंतःकरणामध्ये असं दाखवित्या फक्त. आणि अंतःकरणात पाप कर्म करण्याची प्रीती.
तुकोबारायांच्या पुढे काय कोण चालत आहे नाही का. भगवंताला तर सगळं कळतं, तो तर अंतरंगात आहे नाही का. हा. आणि हा विषय कसा आहे, व्यंकटेश्वरून लय भारी दिसतं, हम्म. खऱ्या सोन्याला दावलीच असते ती. हा. तसंच आहे मग. कानामध्ये तुळशी पत्र घालून शेंडीला दर्भ बांधतो, खोटीस नाक धरून बसतो, हे वेगळं काहीतरी दाखवायचं, आकर्षण सर्वसामान्य देवाला. हा. जो नीच, त्याला महाराजांनी काय म्हणलं, नीच, तो आदर्श 12 टिळे लावतो, टोपी घालतो डोक्यात, गळ्यात माळ घालतो, संबळी देवाची याची असते संबळी ती. आता काय 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 आता न बोललेलं चांगलं नाही का. पाहतोय आपण आपल्याजवळ पोट भरण्याकरता वागवतो, जो गोसाव्याची कथी करायची मिशाने दुसऱ्याच्या बायकावर पापदृष्टी ठेवतो. अंतःकरणामध्ये तसंच अंतःकरण भरलेलं आहे, अजून काहीच बदल झालेला नाही. विकाराने अंतःकरण भरलेले, वरून तर जगाला फार लय मोठा कथेकरी नाही का. अंतःकरणामधले वासना विकार भरलेले आतमधून सगळं. सर्वसामान्याला फसत होतो वरच्या याला नाही का. काय महाराज आहे सगळं पोट भरायचे ते महाराज म्हणले. जो कथा करीत असताना लोळतो, रडतो, पडतो, त्याच्या डोळ्यातून हरिप्रेमाखेरीज पाणी गळत असते. काय नाटकी लोक नाही का, नाटक करणारे लोक जसे तसे हावभाव करते ना. तुकाराम महाराज म्हणतात, असले माईक ढोंगी जे असतात त्यांच्या जवळच देव नाहीच नाही. आता यांच्या जवळ देव नाही तर ऐकणाराचे काय होईल. महाराज म्हणले, ऐसियाची करीते सेवा, ऐसियाची करिता सेवा, काय सुख होईल जीवा. याचीच गोधडी भरले, ऐकणाराची काय करम नको होईल. उघड परमार्थामध्ये अवघड आहे. पाखंड्यानी पाठी पुरविला तुम्हाला, तिथे मी विठ्ठला काय बोलू. कांद्याचा खाणारा तोच विकस करी, आपण भिकारी अर्थाने न कळे ते माझं पुस्ती चढून लागत चरणी न सोडी, तुझ्या पायाविन तुझे नेणे काही, तुझी सर्वा ठाई एक मज. तुका म्हणे खीळ पडो त्याच्या तोंडा, किती बोलो भांडाय वादक. देवा नास्तिक लोकांनी तर माझी पाठ पुरवली. प्रत्येक काळात असते बरं काही, त्यांचा वंश बी देवाला चालवावं लागत होते. सगळं करावं लागत देवाला प्रत्येक काळामध्ये येते. तर रामावतारातच रावण होता असं काही नाही. दृष्ट गुण ते आहे ते. म्हणून महाराज म्हणले नास्तिकांनी पाठच पुरवली म्हणजे काय बोलत त्यांच्याशी मी नाही का. आता काय अवतार घेऊन आले महाराज, पण तरी लोक सोडायला तयार नाही ना. खरी भक्ती सांगण्याकरता
जगद्गुरु तुका अवतार नाम आहे याचा. आता अवतारी माणसाला संतांना जरी लोक जमून देईन तर आपल्यासारखे ते काय किसमे गालवाला. हं? हा वस्ताद झाले यांना श्रीपाद बाबा शिव्या देणार. हा काही घ्यायच नाही केली बाबांनी. केवळ कांदे खाणारा कस्तुरीचा विचार करू लागला असता स्वतः भिकारी असल्यामुळे ते समजत नाही काय त्याला कस्तुरीची किंमत आहे. हा हम्म दुर्जनाला काय साधू ओळखणार आहे बरं. हा दुर्जनाला काय साधूचे लक्ष नसतं त्याच्या बापाला कशी कळतील. हम्म त्याला म्हणतात ना मग गाढवाला काय गुळाची चव हा शिवमध्ये. हा जी गोष्ट मला कळत नाही ती पुन्हा मला त्रास देऊन विचारतात. न सांगितले तर माझे पाय घट्ट धरतात ते सोडित नाही. नास्तिक लोक जगद्गुरु तुकोबांना त्रास देणारे. हम्म देवा तुमच्या पाया वाचून मी काही जाणत नाही. सर्व ठिकाणी तुम्हीच मला एका आणि मला पांडुरंग सोडून मला काही येता नाही म्हणले. हा मला एक विठ्ठल सोडून मला काही माहिती नाही. मला काही येतही नाही मी काही जाणतही नाही. आणि लोक मला भलतच आडवं तिडवं काही विचारित असते ना महाराजांना. महाराज म्हणले मला बाकीचं नाही काय माहिती. एक पांडुरंग सोडून मला काहीच जाणत नाही. नेन ती काही टाना मला सर्व ठिकाणी पांडुरंगच दिसतोय. कारण महाराज म्हणतात अशा लोकांची वाचा बंद हो. असल्या भांडखोर याद करणाऱ्याशी मी किती बोलू. हे मुख्य झाले तर बरं होईल भाऊ. मुख्य होतील पण पुढच्या जन्मात होतील नाही का. या जन्मात काय आता मुका झालो वाचा गिरी होणार ते मग असं फल हे कर्माचं भेटतच असतं. लगेच नसतं भेटत. थोडं कसं आहे कर्म गोडाऊन मध्ये भरपूर साठलेलं आहे आपलं. पण भोगायला थोडं जसं आता आपल्या घरात धान्य भरपूर आहे. तळायला थोडं थोडं काढतो ना आपण जसं लागेल तसं. कसं हे संचित कर्म पूर्वीच्या प्रारब्धानुसार घडलेलं आता क्रियामान थोडं थोडं जसं काढीतून दळणाला आपण तसं थोडं थोडं आता हे कर्म बाहेर निघून राहिलं. कोणतं कधी निघन कोणतं पोतं कधी फुटन कधी काय येईन जसं येईन तसं नाही का. पण फळ बाकी चुकत नाही. फळ कोणाला चुकत नाही तर आता देवाला नाही चुकत शरीर जर बाकी त्यांचं काय. वालीला बाण मारला कृष्ण अवतारामध्ये पायाला बाण लागला ना देवाच्या. दशरथ राजाकडून बाण लागला. कर्म तयार झालं ना त्याच. असं आहे ना ते. म्हणून ईश्वरजन लोकांना फळ त्याचं भेटतं थोडा टाइम लागतो. काही ना लगेच भेटत तीव्र जर असलं तर. म्हणून महाराज म्हणले जाऊ दे आता त्यांच्यावाली वाचा बंद हो एवढंच म्हणले फक्त. दुसऱ्याला तरी त्रास व्हायचा नाही का. कलियुगी कवित्व करीती पाखांड कुशले भांडभाऊ झाले. द्रव्य दाराची प्रजांची आवडी मुख्य बडबडी कोरडीचे.
दंभकरी सोंग म्हणावया जग, मुखे बोले त्याग मनी नाही. वेदाने करुणी न करती स्वहित, नवते आलिप्त देहा होणी. तुका म्हणे दंड सैल यमाचे, न करी जो वाचे बोले पैसे. कलियुगामध्ये कष्ट करणारे पाखंडी आहेत. ते कशा करतात मोठेपणा वाढवण्याकरता. हा कोण पुस्तकच लिहित, कोण काय, कोण कविताच करतात, कोण काय. याच अर्थ होत नाही ना ते. हम्म कोण वाचित आहे. अगं आता किती दिवस झालाय चालूच आहे ना अजून. हा पाखंडी म्हणले असे भांडखोर पुष्कळ कुशल कवी झाले आहेत. पैसा, बायको, मुले याविषयी इच्छा मनात ठेवून तोंडाने पोकळ वैराग्याची बडबड करतात. त्यांना लागतो पैसा, हम्म मुलं बाळ. हे त्यांचं हे सगळं चाललंय संसाराचं पोटच साधन म्हणून चाललंय. म्हणून पाषाण म्हणलं त्याला, पाखंडी म्हणलंय. लोकांनी आपल्याला मानावे म्हणून गांभीर्य साधुत्व मिरवतात. तोंडाने त्यागाच्या गोष्टी पुष्कळ बोलतात, पण त्यापैकी मनामध्ये एकही नसतं. स्वतःचा वैराग्य सांगायचं, मी असं आहे, माझ्याकडे असं ते आहे, नाही का. काही घेत नाही असं दांभिक साधुत्व मिरवतात. आणि मनामध्ये तर काही त्याग नसतो. सगळं माना करता चालेल. वेदांनी देहेंद्रियातीत सांगितलेल्या आत्मस्थितीने देहाहून अलिप्त राहण्याचे जे आपले सोयी ते करत नाही. मूळ जे वेदाचं महावाक्य आहे, वेदांताचा जो सिद्धांत आहे, देहतादात्म्य सुटावं, आपलं देहातीत व्हावं, आत्मस्थिती प्राप्त व्हावी, अलिप्त व्हावं शरीरापासून. अलिप्त देह शेवटी विकारीच आहे ना तो. शरीर काय, शरीराचे सगळ्यांनी सांगितलं ना शरीर कसं आहे. पण आपण चांगले आहे ना स्वरूपानं. आपल्याला काही दोष नाही. आपण मूळ 100 नंबरी सोनच आहे ना. कळलं तर पाहिजे ना. ते खिटकलं म्हणून ते कोण आपल्याकडे येतात. मग आम्ही तर निर्विकार आहे म्हणले. उपाधी वेगळी, तात्पर्य हे त्यांना काय सोयीचं कळत नाही. ते करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असले हे पुरुष यमदंड सहन करतील. कारण ज्याप्रमाणे वाणीने बोलत आहे त्याप्रमाणे ते वागत नाही. मग यमाचे मार खाणारच म्हणली, नाही का. साधूचं कसं असतं, सत्यवादी असतात, ते बोलत एक आणि करते एक. काय आता नाही का, सध्याच्या काळामध्ये बोलणार ते कळडा एखादे म्हणते बो. बोलणार ते गहू विकत नाही म्हणते. तसंच आहे मग, काही नाही का. आणि साधूच असतं, बोले कैसा चाली त्याची वंदावी पावले. असं सत्यवादी करी सकळ संसार म्हणलं, नाही का. हल्लीच्या काळात त्यांना वागणारा, जसं तसं व्यवस्थित आहेत म्हणून ते व्यवस्थित चाललंय ना सगळं. प्रत्येक काळात असतात, प्रत्येक काळात असतात आणि व्यवस्था चालू आहे.
जय संत सज्जन आहेत, पतिव्रत आहेत, साधुत्व आहेत. नाही म्हणायची सोय नाही, पण दुर्मिळ झाले नाही का. हम्म. सगळं आहे म्हणून हे सगळं व्यवस्था चालत असतं. हा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, असले पुरुष यमदंड सहन करतील, कारण त्याप्रमाणे वाणीने बोलत नाही, त्याप्रमाणे वागत नाही. आणि जसं जसं वागायचं म्हणजे लई त्याग लागतो ना हा. आपल्या काळात. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाळ. अशी पत्रे तरुवर खैराची इंगळ, निगतील ज्वाळ तैलपाकी. तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभाबाई कवटाळीती. म्हणून तुका येतो का कोलती, पुरी याचा याचे गर्भवास. संतांना दुःख पावत नाही ना, हम्म. त्यांना माहिती नाही की काय हाल होणार आहे पुढं. पुढं काय हाल होणार आहे त्याचं सगळं वर्णन अभंगात केलंय बघ. हा. इथं लय गोड वाटतंय म्हणजे तुम्हाला विषयाचं सुख. नियम नाही, निषेध नाही, मनाला येईन तसं वागतो, पाप करतो. विषयाच्या सुखामध्ये कोण पाहिलं मेलं म्हणजे गेलं म्हणते नाही का. शास्त्रात लिहून ठेवलं, शास्त्र मानित नाही, साधू संतांना मानित नाही, ज्येष्ठांना मानित नाही. आणि महाराज म्हणजे मग काय आता तुला लय गोड वाटतं इथं नाही का. पुढं यमदंड काय आहे, आता बी लय त्रास होतो या लोकांना नंतर. काय आता कलियुगात लय झटपट फळी लगेच पाहायला भेटतं काही काहींचं लगेच. जे लोक अन्याय करतात, पाप करतात ना, जास्त दिवस नाही चालत, 10 वर्षाच्या पुढे त्याचे लगेच सुरू होत. 10 वर्षाची मुदत दिलेली शास्त्रानं त्याला. लईत लई अतिरेक झाला तर 10 वर्ष बस, तर लगेच खराटा फिरत असतो, उलट फिरत असतो. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे यमदंड अवघड पार. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. नाही त्या यमाशी करुणा, तिथं काय त्यांना काय दयामाया आहे का? नाही ना. खास नाही करत ठेवेल राहते ती. आता बरेच लोकांना असं वाटतं इथं आपलं शरीर जाळून टाकायचं, मग तिकडे मारीचं कसं काय बा. यातनामय शरीर देते, जसे कपडे, हे कपडे काढले आपण इथं जाळून टाकले समजा, जीवाला तिथे यातनामय शरीर देते, त्याला त्रास होईल असं परत दुसरे कपडे. मग यातनामय शरीरामध्ये ठोकी देत मग त्याला ते वेदना होतात, त्याच्यात यातना जास्त होते याच्यापेक्षा. मग मारीत्या तोडीत्या झोडीत्या निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. अशी पत्री तरुवर खैराची इंगळ, खाली मग असं इंगळ असतात लाल जरात, त्याच्यावरून चालायला येत्या, त्याच्यावर झोपायला येत्या. मग साधे यातना होत असतील का? नाही ना. असं आहे. ते काय सगळं हिशोबच पूर्ण करून घेतात. आयुष्यभर केलेल्या कर्माचं फळ तिथं लगेच मग समोरच असतं ना. किती पाप याच्या नावावर, यानं पुण्य किती केलं, पाप किती केलं, आयुष्यभर काय केलं. इकडे जसं बटन दाबलं का अख्खा अकाउंट पुढे येते ना. आता साधं ऑनलाईन मध्ये एखाद्याचं बटन दाबलं तर सगळं ते सगळं डाटा पुढे येतं ना. आणि त्यांचं काय, त्यांचं कसं असं मग गेलेलं.
सगळं हिशोब आणि मग त्याला ते सगळंच भोगावं लागतं. स्त्री पुत्र ग्रह दारादिक विषय भोगण्याचे सुख हे ते मोठे बरे वाटते, पण पुढे यमाची शिक्षा भोगणे मोठे कठीण आहे. ते यमाची दूत अशा विषय सक्तांना मोठ्या निर्दयपणे मारतात, झोडतात, तोडतात, अशी पुष्कळ वेळा करतात यमलोकात. हा. ज्या वृक्षाची पाने तरवारीच्या धारेप्रमाणे आहेत अशी वृक्ष आहे तिथे. हम्म. खैर काष्टाची इंगळ निखारी, हा. तापलेल्या तेलातून ज्वाळा निघत आहेत, असल्या वृक्षात आलिंगन द्यावाच लागतात. विष्ठ वरून चालवायचं, तापेल तेलामधून चालायला लावायचं, ते टाकी त्यात तेलात बुडी त्यात. आता ते स्पेशल त्याच कामा करता असतात ना. हम्म. इकडे कसं व्यवहार वॉरंट काढल्यावर कबूल असतं नसते जोडी त्याच हा. बर्फवर हे करते कुठं काय तर काय तसं इथं जर एवढं डेंजर आहे तर तिथं कसं असं. हा. अतिशय तापलेल्या जमिनीवर पायी चालवतात, अग्नीप्रमाणे तप्त अशा लोखंडी खांबाला आलिंगन द्यायला लावतात. आता संतांना हे सगळं माहिती आहे ना. हम्म. आता गरुड पुराण मध्ये आपण वाचलंच येते, त्याच्याकरताच येते गरुड पुराण, दुसरं काय करताय. हा. तुकाराम महाराज म्हणतात अशी आहे म्हणून अशा विषय सांगताना काकुळतीने सांगतो की वारे आता गर्भवास देणाऱ्या खटाटोपीत पडू नका, ती पुरी झाली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय कळकळीनं सांगता, सांगत होतो माशी बाजारी विठ्ठला. आता तरी पुढे अशी उपदेश नका करू नाश आयुष्याचा. का सांगतात? आईबाप मुलाला सांगतात ना, हम्म. तसे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा हो, नंतर पश्चाताप करून उपयोग नाही ना. हा. आता तरी सुधरा, दुःख देखवत नाही साधूला. दुसऱ्याचं दुःख देखवत नाही त्याला साधू म्हणतात ना. हा. अल्प माझी मती म्हणून येतो काकुलती, मद दाखवा दाखवा तुमची पाऊले केशवा. धीर माझ्या मना नाही नारायणा, तुका म्हणे दया मज करा भाग्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा मी अल्प बुद्धीचा आहे म्हणून आपल्याकडे काकुलतीला येतो. ज्याच्याकडे जास्त असताना तो म्हणतो माझ्याकडे अल्प आहे नाही का. हा. त्याच्याकडे अल्प आहे ना तर म्हणतो माझ्याकडे लय वाचन करेल, म्हणतो हे लय ज्ञान आहे माझ्याकडं. असं खेळेन काय. हा. अल्पबुद्धीचा आहे मी. आता जगद्गुरु तुकोबाराय अल्पबुद्धीचे आहे का? नाही नाही. तुका तरी सहज बोले वाणी, जे घरी वेदांत वाहे पाणी. हम्म. मी तो अल्पमती अभंगाचे त्यांच्या वाला. हा. मी तो अल्पमतीहीन. आता ही अल्पमती आहे का? नाही ना. असं असतंय, झाकूनच चालतं सगळं. हम्म. म्हणून काकुळी तरी येतो तुम्हाला पांडुरंगा. अहो केशवा मला तुमचे चरण दाखवा असे दुरुक्तीने म्हणता, दर्शन व्हावं मला. तो काय येतो काकुलती. हम्म.
आहे सावलीचं आहे ना सगळं असं झाकूनच असतंय. म्हणून नारायणा याविषयी माझ्या मनाला दम नाही. हे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या दर्शनाबद्दल निघे निघे माझी वाचा, येई हो येई धावोनिया, विलंब कवया लावी याला कृपाळे, विठाबाई विश्वंभरे भवछेदकी, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, कोठे गुंतली समाये विश्वव्यापके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, न करी आता आळसा वेरो, वावया प्रगट कैसा दुर्यांतरो, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, कुठे गुंतली समाये विश्वव्यापके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मनाला दम नाही नाही नाही, कधी भेटन केव्हा भेटायची केशवा, असे दिवार सांगतो. कारण महाराज म्हणतात मी आता करंट आहे म्हणून तुम्ही माझ्यावर दया करा. म्हणजे स्वतःला फार हिंदीन समजतात जगद्गुरु तुकोबाराय. पांडुरंगाला काकुळतीने येऊन सांगतो देव मला नारायणा मला भेट द्या, अल्प माझी मती म्हणून येतो काकुलती, वटुली पाहता शिनली डोळली, वाटोली पाहता शिनली डोळली, दविशी पाऊले कैव डोळा, तू माये माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी, कावा मोकलेले कोणा निरविले, न कठीण कैसे झाले हृदय तुझे, का म्हणे माझ्या सावल्या बाया, तुझ क्षेम द्यावया पांडुरंगा. अहो देवा तुमची वाट पाहून माझे डोळे श्रमी झाले श्रमी. आता ते जिरणी जरी पाहिल्या मग पडिले दूर देशे माझा आठव मानाशी, नको नको हा वियोग कष्ट होता की दिवाशी, जीन कैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजून का नये, गरुडवाहना गंभीरा ये गा दातारा, बाप रखुमा देवीवर श्री विठ्ठला. भगवंताच्या दर्शन करताय सगळं हा वाट पाहायचं देवाच्या. पहिलं दोघी कऊ कोकता हे, पहिलं दोघी काऊ कोकता हे, शकून गे माये सांगता हे, शकून गे माये सांगता हे, पहिलं दोघी काऊ कोकता हे, पहिलं दोघी काऊ कोकता हे. कावळ्याला माऊली विचारता शकून कधी मला देवाचं दर्शन होईल. कावळ्या संग संवाद करतात काऊ. दही भाताची वंडी लावी ना तुझी तोंडी, ते वाटोली पाहता शिनले डोळले, दाविशी पावले कधी होईल असं. अहो देवा तुमची वाट पाहून माझे डोळे श्रमी झाले, कधी तुम्ही माझ्या डोळ्यांना आपले चरण दाखवा. हे विठाबाई तू आमची आई आहेस आणि कृपेची छाया, म्हणून तुझी वाट पाहत आहे. लहान मुल कसं आईची वाट पाहत, लहान आहे तोवर लहान आहे तोवर त्याला आई लागते नाही का.
आणि तर त्याला आईच लागते. तसं जगद्गुरु तुकोबारायांचे कसे वाट पाहत असतील तुकोबाराय. देवा, तुम्ही कशा करता मला टाकले, तुम्ही मला कोणाच्या स्वाधीन केले, असे तू आपले हृदय कठीण का केले. लहान मूल एक पुन्हा बछड्याचं वत्स देणू येथे त्याचे दृष्टांत. हम्म. एक पाण्याविन मासोळी तैसा तुका तळमळे, पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, कैसे माझे मन तुझी वाट पाहे. हे दृष्टांत कशा करता दिलेले समजावं आपल्याला म्हणून. हम्म. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, तुम्हाला आलिंगन देण्याविषयी माझे भाऊ उत्सुक झाले आहेत. अशी स्थिती झाली, देवाला दम धरत नाही ना. हम्म. लहान मुलाला आई सोडून कोणाला, त्याला भूक लागल्यावर कोणाला हाक मारणार लहान मुलगा. आईलाच. अनन्य आहे ना ते हम्म. बाळ, छोटस बाळ. अशी अंतकरणाचा भाव येतो तुकोबारायांचा हा. का आई जशी लहान मुलाचं बाळाचं नातं आहे, तसं जगद्गुरु तुकोबारायांचं आणि पांडुरंगाचं नातं तयार झालेलं आहे प्रेमामुळं. हम्म. तसं आपलंही व्हावं, संताबद्दल व्हावं, भगवंताबद्दल व्हावं, नाही का. हम्म. हिवाळा तयार, प्रेम तयार झालं का होत असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो, वाटोली पाहता शिंपले डोळले, त्याविषयी पाऊले कयो डोळा, तू माये माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी, काबा मोकलिले, कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुका म्हणे माझ्या सावल्या बाया, तुझ क्षेम द्यावया पांडुरंगा. पुंडलिका वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. जय